नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खाद्य श्रीमंती या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत अत्यंत कमी वेळेत आणि कमी साहित्यात चमचमीत आणि झणझणीत अशी वांग बटाटा रस्सा भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे, 3 मध्यम आकाराची वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत। 1 मध्यम आकाराचा कांदा आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे। 5-6 कढीपत्त्याची पानं, जिरे, मोहरी, हळद, धना पावडर, घरचा लाल तिखट मसाला, मीठ, आले लसूण पेस्ट, शेंगदाण्याचं कूट आणि तेल। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण वांगी आणि बटाटा चिरून घेणार आहोत। बटाट्याची साल न काढताच घेतला आहे। आता हे मध्यम आकारावरती चिरून घ्यायचं आहे। वांग्याचा देठाचा थोडासा भाग काढून टाकायचा आणि देठ तसाच घ्यायचा आहे। वांगी सुद्धा मध्यम आकारावरती कट करून घ्यायचे आहेत। आता इथे एका भांड्यात पाणी घेतलं आहे। त्याच्यामध्ये वांग बटाट्याचे तुकडे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत। आता आपण गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहे। आता त्याचबरोबर आपण कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा। कांदा व्यवस्थित गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे, जास्त करपवायचा नाही। आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा। आता कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झाला आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची, ती सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये धना पावडर आणि हळद टाकून घ्यायची। घरचा लाल तिखट मसाला टाकायचा आहे। तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं। आता हे सगळे मसाले व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये वांग आणि बटाट्याचे तुकडे टाकून घ्यायचे। आता ते सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं। वांग आणि बटाट्याच्या प्रत्येक फोडीला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे, चांगलं परतवून घ्यायचं आहे। तेलात परतल्यामुळे व्यवस्थित आपल्या भाजीला छान चव येते। आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकताना गरम किंवा थंड कोणतंही टाकलं तरी चालेल। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून उकळी काढून घ्यायची आहे। आता आपण बघतोय भाजीला छान उकळी आली आहे। आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता पुन्हा झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं वांग बटाटा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। वांग बटाटा मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे। आता आपण बघतोय वांग बटाटा व्यवस्थित शिजला आहे। याच्यावरती बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण बघतोय भाजी तयार झाली आहे। भाजीला छान कलर आला आहे, सुगंध सुद्धा सुटला आहे व्यवस्थित। भाजीला दाटसरपणा पण आलेला आहे। याच्यामध्ये आपण कोणतंही वाटण वापरलं नाही। आता आपण एका भांड्यात काढून घेऊया।
ही भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. नमस्कार मंडळी. जेवण ही फक्त पोट भरण्याची गोष्ट नसते, तर ती फक्त आपल्या आठवणी, संस्कृती आणि माणसांना जोडणारी भावना असते. आजची ही वांगी बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट करून सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अजून नवीन रेसिपी घेऊन येण्याची प्रेरणा मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खाद्य श्रीमंती परिवाराचा भाग बनण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत चव जपा, परंपरा जपा आणि घरगुती पदार्थांवर प्रेम करत राहा. आपण पुन्हा भेटूया एका नव्या स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.